पोरं कधीच आजारी पडून, कारण पोरं आजारी पडले ना इतकं परेशान होऊन जाते ना, ते काम पण करायचं आणि त्यांना पण. त्यांनीच तर इतकी किरकिर चालू झाले, ताप कमी होऊन झालं त्यामुळं. तर इथं म्हटलं त्याला वरण आणि भात बनवायचं म्हणून इथं डाळ घालायला घेतली. किचन कट्ट्यावरती माझा राडा तसाच पडलेला होता, अजिबात मन लागत नव्हतं. मेथीची एक पेंडी आणलेली होती काल विकत, आणि त्याच्यामध्ये ना इतकी थोडंसंच मेथी निघाले ना बघा. प्लेटीमध्ये थोडीशीच मेथी होती. मटकीची उसळ केलेली, त्याला 2 अंडी शिजवून दिली, वरण आणि भात करून दिला, आणि त्याचा खोकला ना अजिबात कमी होत नव्हता. तर म्हटलं चला त्याला एक ना थोडीशी मेथीची भाजी होती ती, आणि त्याच्याबरोबर ना चपाती करून द्या. पण त्याला एक ना उठू वाटत नव्हतं, आणि तो सारखं मला परेशान करत होतं की माझ्यापाशी येऊन बस म्हणून. त्याला थोडंसं खोकला होता म्हणून हानी चालली, आणि शेंगा आणलेल्या होत्या ओल्या, त्याला भाजून घेतल्या. त्याचा भैया येणार होता आज, तर त्याला किती खुश झालेलं बघा. इतका ताप होता तरी पण त्याला बघितल्यानंतर ना इतका आनंद झालेला होता. संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये गेलेली, मला फॉल घ्यायचं होतं म्हणून. घरी आल्यानंतर ना मस्त अशी बिर्याणी बनवलेली. तर कसा वाटला मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.